मी निखिल मोहिते, एक बळगावचा निष्ठावंत भक्त. आज जे चालू आहे आत्मापुरामध्ये, जे भ्रष्टाचार, जे विश्वासांचे, ज्या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत त्या बाहेर काढण्यासाठी, मी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज स्क्रीनच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे. माझी कळकळीची विनंती आहे भक्तांना की या सर्व गोष्टी भक्तांना कळून सर्वांनी आवाज उठवावा, ही विनंती मी करण्यासाठी आज मी इथेवर आलेलो आहे. ठीक आहे निखिल साहेब, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण हे आता जो कशामध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती, तुमच्यात काय पाहतो? आज माझ्याकडे जे पुरावे आहेत माझ्या मोबाईलद्वारे, मी जे सर्वांना जे आजपर्यंत जे 7 ते 8 आंदोलन केले, जे विश्वस्त आणि जे 17 विश्वस्त आहेत, जे ट्रस्टी आहेत, या सर्वांनी सर्व तिथे भ्रष्टाचार केला आहे. पैशाच्या माध्यमापासून ते मेडिकलांपर्यंत पासून ते सगळ्या गोष्टीपर्यंत जे भ्रष्टाचार आहे, मी ते उघडीस आणण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला, पण त्याला जेवढे मी उघडीस आणण्याचा प्रयत्न केला तेवढेच वर ताकदीने ते मिटवण्याचा प्रयत्न सर्वांनी केलेला आहे. त्यामध्ये आज जे महत्वाचा सगळ्यांचा कालचाच मोठा व्हिडिओ की रावसाहेब कोणिकेरी जे सचिव यांनी पैसे घेताना पूर्ण व्हिडिओ जमिनीचा 10 लाखाचा तो व्हिडिओ मी काल मोबाईलद्वारे सगळ्यांना ग्रुपद्वारे दाखवलेला. आज तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हालाही देत आहे की हा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचवायचे तुम्ही ठेवा, कारण जोपर्यंत हा व्हिडिओ भक्तांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ह्या आजच्या ज्या भ्रष्टाचार गोष्टी ज्या चालू आहेत त्या कुणालाही कळणार नाही. जे सर्वांपासून ते सर्वांपर्यंत 17 ट्रस्टीमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. काय आहे सांग, हे काय आहे सांग, काय आहे हे? कशासाठी? आज तो व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियाद्वारे सगळा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. ओके, मग आता हे जर एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर त्या भ्रष्टाचार थांबवण्यासाठी तुमचं पुढे काय नियोजन आहे? माझं नियोजन म्हणजे जोपर्यंत माझ्या ग्रुपद्वारे जे आंचना बाबा सेविकरी जे ग्रुप आहे माझा, जो अखंड महाराष्ट्रात आम्ही चालवत आलेला, त्याच्याद्वारे जेवढा भ्रष्टाचार मला बाहेर काढतात तेवढा मी बाहेर काढून जो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, आयुक्त कार्यालयापर्यंत जेवढं मला वर करण्यात येईल मी तोपर्यंत मागणी करत आहे की हा ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त करा व प्रशासनाला आणि त्याद्वारे देवाचं मंदिर व्यवस्थापन व्यवस्थित करा. ही मागणी वेळोवेळी मी त्याला मागणी करत आलो आहे आणि करत राहणार. ओके, नुसतं मागणी करणं, आता तसंच की तुम्ही मागे घंटानादाच्या माध्यमातून जो मोर्चा तुम्ही काढला त्या मोर्चाच्या माध्यमातून काय परिवर्तन झालं असं मला वाटतंय का? नाही, तर कसं होतंय, मी आजपर्यंत जे मोर्चा काढत आलो तो 1 ते 2 महिने तो कालावधी शांत राहतो, त्यानंतर 2 महिन्यानंतर जे काय घडायचं ते एक परत घडवतच चालत राहतं. मग तुम्ही 1 ते 2 महिने शांत झाल्यानंतर तुम्ही शांत राहताय, माझे कार्य चालू राहतो, पण ज्याच्या कसं झालंय आज धनशक्ती विरुद्ध भक्तशक्ती लागलेली आहे. म्हणजे जे राजकारण म्हणलं जातं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, इथं उलट झालं की धनशक्ती विरुद्ध भक्तशक्ती लढत आलेली आहे. म्हणजे धनाचा वापर करून निकाल लावण्यापासून ते खुर्च्यांपर्यंत भांडणं रोज वेळोवेळी चाललेलं. आज मोबाईलद्वारे, टीव्ही माध्यमाद्वारे पुढारी झाले, रोज त्या 2 गटात मारामारी हाणामारी चालू आहे. आता परवा घडलेल्या गोष्टी सोशल मीडियावर तुम्ही पण बघितलं असेल की काय अध्यक्ष होडगे साहेबांना तेथील मारहाण झाली, त्याच्या अगोदर ते होडगे साहेबांची जमिनी जे काही घोटाळा झाला ते त्यांचे चालूच आहे. म्हणजे या 2 गटामध्ये हे रोज उठून चालू आहे. पण यात जो सगळ्यांचा जो हाल होत आहे तो मेंढी माऊलींचा, देवाच्या बदनामीचा, प्लस मेंढक्यांचा पगार, प्लस मंदिराच्या कर्मचारी कामगारांचा पगार पूर्णपणे ठप्प राहिलेला आहे आज. ओके, मला एक सांगा, हे एवढा जर भ्रष्टाचार होत असेल तर ह्याच्यावर मूळ पकड कोणाची आहे? मूळ प्रकट ही म्हणजे पूर्ण अध्यक्षपासून ते 17 ट्रस्टीपर्यंत ही सर्वजण सामील आणि त्यांना साथ देणारे काही नालायक निर्लज्ज कारभारी लोक पण सामील आहेत. म्हणजे 1 ते 19 बघायतील काही कारभारी चांगले आहेत आणि काही कारभारी ह्या ट्रस्टींना सरळ सरळ पैसे देतात. माझा पूर्णपणे आरोप आहे. मी परवाच्या मोर्चामध्ये बघा नंबर 9 आप्पा माळी याचे पूर्ण पुरावेदारी चौकशी करा. त्याचे इन्कम, त्याचा बंगला 80 लाखाच्या वर कुठली त्याच्याकडे इन्कम आणि त्याची चौकशी एवढी मागणी करून सगळं आज अखेरपर्यंत त्याला त्यांनी काढले नाही, त्याची बाजू धरून बसलेली आहे. मला एक आता एवढं म्हणायचं, जसं की तुम्ही मगाशी म्हटला धनशक्ती विरुद्ध भक्तशक्ती, तर हा आवाज उठवत असताना, या भ्रष्टाचारा विरोधात तुम्ही तोंड वाचा पडत असताना तुम्हाला आता काही ट्रस्टी मंडळांच्या माध्यमातून किंवा इतर लोकांचे असते भ्रष्टाचारामध्ये जे सगळे लोक आहेत त्यांच्याकडून काही तर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जातोय का, अपेक्षा दिलं जातं का? आजपर्यंत माझ्यापर्यंत मला कॉल आल्यात, मला धमकीची कॉल येतात, माझ्या मुलांना धमकीचे कॉल जातात की इथं जायचं नाही तिथं जायचं नाही, पण आमच्याकडे पैशाचे पण आमिष दाखवले जातात की थांबवण्यासाठी. पण माझा लढा हा मामांच्या भक्तीसाठी आणि अस्तित्वासाठी लढा आहे. हा मॅनेज हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाहीच आणि तो कधी होणार पण नाही. त्यामुळे मी यांचे जेवढे पुरावे काढतात तेवढे पूर्णपणे काढत ना शासन आणि जेव्हा आम्हाला न्याय मिळणार आहे हा मी तुमच्या माध्यमातून विचारणार की न्याय कधी मिळणार आहे आणि तुमची ट्रस्ट बरखास्त कधी होणार. मग आता तुम्ही असं तरी म्हणताय, बरोबर आहे, पण आता मागं मोर्चा झाला त्यानंतर तुमच्याकडून बऱ्याच सोशल मीडियामध्ये आम्ही पाहिलं की पैशाची देवाणघेवाण झालेलं आम्ही पाहिलं, त्यामध्ये काही ट्रस्टी लोकांचा पण व्हिडिओ आम्ही पाहिला. हे कधी थांबणार आणि हे थांबवण्यासाठी तुमचा आत्ताचा सध्याचा रोडमॅप काय? थांबणार म्हणजे तुम्हाला सांगणार म्हणजे 1 ते 19 बघ्यामध्ये पेट्या असतात जे देणगी भक्त स्वरूपात दिली जाते किंवा मंदिरात दिली जाते. ह्या पेट्याचा हिशोब कधीच दिलेला नाही कुणीच.
हा पेट्या कोण फोडतो, काय फोडतो, कोण घेतो, काय चालते, बकरी कोण विकल्या जातात, त्याचा हिशोब कधीच कुणाला लागलेला नाही. म्हणजे काय झालेलं आहे, भक्तांनी दिलेले 100 रुपये हा माझ्या बाळूमामापर्यंत पोहोचत नाही, हा मधीच जातो. म्हणजे कुणाकडे जातो, एकतर कारभारी आणि ही ट्रस्टी, हीच खाऊन ते संपवतात. चला, बरोबर तुम्ही आता मुद्द्यावर आला. त्या तोच प्रश्न मला विचारायचा होता. जसं की तुम्ही म्हणला की एखाद्या भक्ताचा रुपया देखील तिथपर्यंत देवाच्या कार्यासाठी म्हणजे भक्त लोक दानपेटीमध्ये का पैसे टाकतात, तर त्या येणाऱ्या भाविकांची सुखसुविधा व्हावी, अन्नक्षेत्र मोठ्या प्रमाणात उभं राहावं, वैद्यकीय क्षेत्रात प्राप्त व्हावी, यासाठी आपल्या परिणाम भक्त येणारा इतर पैसे टाकतो. मग त्या टाकणाऱ्या भक्तांना आता ह्या प्रत्येक रुपयामधून होणारा भ्रष्टाचार आहे, तर या निमित्तानं तुम्ही भक्त जे दानपेटीमध्ये पैसे टाकतात किंवा देणगी रुपयामध्ये जे पैसे टाकतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? दादा आता काय झालं, आपण दर अनुषाला तुम्ही स्वतः बघता की तिथं गर्दी किती वाढली आहे. आजपर्यंत तिथे पार्किंगची सोय झाली नाही. पार्किंगची सोय का झाली नाही, कारण अध्यक्षाचंच पार्किंग तिथं चालवलं आणि 100 ते 150 रुपयात. त्यामुळे पार्किंगची सोय केली. रागिनी ठाडके या कार्याध्यक्ष होत्या, त्यांनी ती पार्किंगची सोय केली होती. त्यांच्या प्रशासनात काळात खूप मंदिर स्वच्छ आणि चांगला कारभार चालू होता. पण त्या पण सुद्धा मॅडमवर दडपशाही आणून, त्यांच्यावर वरून प्रेशर आणून त्यांना कमी करण्यात आले. कारण तिथे काही चांगले व्हावे असे त्यांना वाटतच नाही ट्रस्टींना. प्लस अन्न क्षेत्र म्हणलं जातं. आज तुम्ही खाली जाऊन बघितला की 1 ते 19 बकऱ्यांमधून ते भक्तापासून जे तांदूळ धान्य येतं ते सगळं खाली तसंच कुजत पडलेलं आहे. चांगले धान्य आलं ट्रस्टींच्या घरात, तांदूळ चांगला आला ट्रस्टींच्या घरात. गाववाले, काही गाववाले जे चांगली लोक आहेत ती मंदिरासाठी धडपडत, जी काम गाववाल्यांना लागणार फक्त खुर्चीचा नाद लागलेला आहे. मला काय मिळेल, तुला काय मिळेल, मला पंचमधून घेतील काय, मला काय मिळेल काय, या ट्रस्टमधून जेवढा पैसा काढता येईल त्यांचा तो काढण्याचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, आता मला एक सांगा, आता सध्याच्या घडीला बळवामा हे देवस्थान फार आज जगाच्या पाठीवर उदयासारखे एक मोठं देवस्थान आहे. याच्याकडे येणारा भक्तवर्ग संप्रदाय फार मोठा वाढत चाललाय. मला सांगा, आता बऱ्याच वेळेला चालून लांबून दिंड्या येतात, लोक चालत पायी मार्ग येतात, त्यांच्यासाठी स्पेशलाइज सुविधा काय करण्यात आली तिथं आहे का? आज तुम्ही स्वतः जाऊन जरी तिथं बघितलं की महाराष्ट्रातील 1 नंबरचे देवस्थान म्हणजे बाळूमामा देवालयाकडे बघितलं, आज अमावस्याचं म्हणलं नाही तर 4 ते 4.5 लाख पब्लिक आरतीपासून ते संध्याकाळी दर्शनापर्यंत असेल. पण तिथं कुठलीच सुविधा नाही, ना पाण्याची नाही, ना राहण्याची नाही, ना तिथे जरी तुम्ही भक्तगण जरी रांगेतून गेला तर लघवीचा पूर्णपणे वास आलेला जातो. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, भ्रष्टाचार होतोय हे आता तुम्हाला मला कळते, हे पण मान्य, पण सद्गुरू संत बळवंतांची आहार शुचिता, त्यांचं पावित्र्य, त्यांनी सहदेह ज्यावेळेला या जगामध्ये वावरत होते त्यावेळेला त्यांचे जे पवित्र राखलं जायचं ते आता काय पण ते राखलं जातं का? ही गोष्ट मला अत्यंत चांगला प्रश्न तुमच्या मनाला मला मांडायचीच आहे. जर पावित्र्य राखलं असतं तर देवाच्या गळ्यातील हार, फुलं, आज 1 ते 19 बकऱ्यामध्ये काय सांगितलं की मामांची फुलं वाहत्या पाण्याच्या नदीत सोडा किंवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात एका कोपऱ्यात टाका. पण आदमापुरात आज जे मामांच्या गळ्यातील हार, फुलं ही जिथं शौचालय किंवा जे लघवी जिथं केली जाते तिथं जाऊन ती फुलांनी सगळी टाकली जातात आणि तिथंच सगळ्या गोष्टी मामाचं अपवित्र राखलं जाते. ते खाण्यापासून ते सगळ्यापर्यंत मामांची कोणतीही स्वच्छता नाही. आज तुम्ही जर वर रांगेतून जरी गेला तर महिन्यांपासून ते सगळ्यांना वास, असा दुर्गंध पसरलेला असतोय तिथं की एखाद्या माणूस बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत असतो. म्हणजे एवढ्या मोठ्या देवस्थानामध्ये आज यांना कुठलीही सोय करता आली नाहीये. ह्याच बरोबर आता तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की बळवंतांची, माझ्या माहितीनुसार बळवंतांची 19 बघा आहेत, ह्या सगळ्या बघ्यांच्यावर एक काहीतरी प्रमुख नेमला जातो, त्याला काहीतरी कारभारी तुम्ही म्हटलं जातं. तसं आता 19 नंबर बघाच आमच्याच गावाच्या परवा भागामध्ये आला होता, त्यामधून देखील असं मला ऐकायला मिळालं की त्या भाविकांच्याकडून, आता तुझ्या रानात बकरी येणार आहेत ना, तर एवढं ठराविक अमाऊंट सांगितलं, एवढं पैसे तुझ्या राहील तरच बकरी येतील. हा एक प्रश्न त्या शेतकऱ्याला विचारला गेला, माझ्या जवळच्या गावामधला आधीच आहे. त्यानंतर असं पण एक मला ऐकायला मिळालं की आता मी या संप्रदायामध्ये काम करत असताना आम्ही या संप्रदायामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहिती आहेत, पण 19 नंबर बघामध्ये एक नवीन काहीतरी युनिक नियम काढण्याचा प्रयत्न केला जातोय. ते प्रश्न असा माझा आहे की प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी शेतकऱ्याकडं गाडीचा खर्च मागितला जातो, हे खरं आहे? आता 1 ते 19 बकऱ्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की बकऱ्यांमध्ये कारभारांचे वेगवेगळे नियम चालू झाले. म्हणजे तंबाखुड्या मागणे, सिगरेट मागणे, डिझेल 25 लिटर मागणे, की काही गोष्टी मागणे. तसंच त्या प्रकारे 19 मध्ये सुद्धा चालू झालेल्या आहेत. या गोष्टी काय असतील त्या असतील सगळ्या गोष्टी. म्हणजे आज 1 ते 19 मध्ये कारभारांना काय झाले, वरची ट्रस्टी पैसे खातात, आम्ही का खाऊ नये, तेव्हा त्यांना पण काय झाले, आम्ही पण खाणार आणि वर पाकिट पण पोच करणार. म्हणजे तुम्हाला आता असं म्हणायचं आहे काय की प्रत्येक बघ्यातून ह्या ट्रस्टी मंडळींना किंवा ज्यांच्यावर जे व्यवस्थापक आहे यांना काही प्रमाणात धन दिलं जातं? माझं म्हणायचं ना मॅडम, पुरावा पूर्णपणे की रावसाहेब कोणगिरी पासून ते सर्वांना ट्रस्टींना 25 ते 50 हजार रुपये दर महिन्याला पाकिटे कारभाऱ्यांकडे मिळतातच. मला सांगा, मग पूर्वीची पद्धत कशी होती की बकरी जर मला माझ्या शेतामध्ये बसवायचं तर त्यावेळेला कसा विषय होता, किती बिदा घ्यायला लागत होती? त्यावेळी असं काही मामाच्या काळापासून नंतर ह्या गोष्टी खूप चांगल्या चालल्या होत्या. पण आता ज्या काही ट्रस्ट वाढलं, मामाचं भक्तिमत्व लोकांना ज्यावेळी कळालं, पैसा दिसायला लागला, ते ट्रस्टींना जी स्वप्न पडायला लागली की पैसा आपल्या घरापर्यंत कसा पोहोचेल.
आज तुम्ही सांगतो नवसा कोणतरी व्हिडिओद्वारे सरळ दिसतो की 5 ते 10 लाख रुपये त्याला 2 दिवसात मिळतात. विचार करा, हा व्हिडिओ फक्त आज मिळाला, ह्याच्या अगोदर किती व्यवसाय कोणतरी पैसे खाल्ले असतील. परवा जमिनीचा गोटा झाला, दाखवताना 1,38,00,000 गोटा दाखवता. फायनली तो गोटा 12 कोटीच्या वर आहे. अरे बापरे, 12 कोटीच्या मध्ये जमिनीचा व्यवहार आहे. भीष्मा नावाची व्यक्ती, यांच्यात जे आज काही गोष्टी घडल्या, रोज यांचं चालते. तुला किती मिळणार, मला किती मिळणार, मला किती, तुला किती. अकाउंट बघा कुणाकुणाच्या लपवल्या जातात, कुठल्या बाहेर पाहुण्याच्या लपवल्या. रोज एक ट्रस्टींचे पाहुणे नवीन ट्रस्टी नवीन तयारी चालू आहे तिथं. लोकांना कार्याध्यक्षाची स्वप्न पण पडलेली आहेत रोज रोज. मी हा कधी जाईल, मला किती खुर्ची मिळेल. ओके. या व्यक्तिरिक्त दादा आजपर्यंत सगळ्या या भांडणामुळे बाळूमामा देवस्थान पूर्णपणे बर्बाद करण्याचे षडयंत्र या ट्रस्टींनी रचलेलं आहे. ठीक आहे, हे जरी खरं असलं तर बाळूमामांची सत्ता ही चराचरावर चालते. बाळूमामा जसा जसा भाव तसा त्याला पावणारा देव आहे. हे याचंही आम्ही भक्तच आहोत, आम्ही याचा अनुभव घेतला. याबद्दल मामांच्याकडून काय यांना अशा यातना देणाऱ्या गोष्टी घडतात. तुमचा प्रश्न मला साहेब आवडला, कारण हा प्रश्न महत्वाचा की भक्तांपर्यंत पोहोचला. भक्तजण आज काय म्हणत आहे की मामाची मामा त्यांना शिक्षा देतील म्हणून भक्तजण गप्प बसलेले आहेत. पण आज मला भक्तांना कळायचं आहे, तुमच्या ह्याच प्रश्नावर ट्रस्टींना लाभ मिळालेला आणि त्यांनी देवाचे पैसे सगळे खात चाललेले आहेत. माझा एकच आवाज आहे की भक्तांना मी जसा आवाज उठवतोय, प्रत्येक भक्ताने जर आवाज उठवला तर आपण हे सगळं थांबवू शकतो व एक मामाचं सुंदर मंदिर बनवू शकतो. आज तुम्ही सगळ्या भक्तांनी विचार करा, ज्या मामाने मेंढक्यांवर मेंढी माऊलीवर प्रेम केलं, त्या मेंढ्यांना औषधं सकट मिळत नाहीये. तुम्हाला माहित आहे का कुणाला? मी आज या माध्यमातून तुम्हाला पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मी म्हणत नाही तुम्ही 1 ते 19 टक्क्यामध्ये जावा. मेंढ्यांना औषधं नाही, डॉक्टर नाही आहेत. मेंढकी थंडीत मी गेले 2 महिने त्यांच्याशी म्हणाले की त्यांना स्वेटर द्या म्हणून, पण त्यांना पैसे काय नाही मिळाले, स्वेटर द्यायला मेंढक्यांना वेळ नाही ना. बिचारी कामगार कर्मचारी लोक 3 महिन्यापासून त्यांचे पगार ठप्प राहिल्या. बिचारांचं घर कसं चालत असतं? त्यांच्या बायका पोराने औषध पाण्याला किंवा घर खर्चाला किंवा शिक्षणाला काय करायचं, कुणाकडे पैसे मागायचे? म्हणजे राबायचं देवासाठी आणि घेणारा पैसा कोण? ही ट्रस्ट. आता मला एकच विचारायचं, आता बळोमांचा भक्त संप्रदाय तर फार मोठा. आता मला तुम्हाला एक विचारायचं की बळोमांच्या आता हे वाढता महिमा, वाढतं कार्य मामांचं, या निमित्तानं आता येणाऱ्या अमावस्या असू दे किंवा रविवार असू दे, ह्या भाविकांना तिथं मुबलक पार्किंगसाठी म्हणा किंवा वास्तव्यासाठी जागा आहे का? जागा आहे, पण ट्रस्टी विकणार कधी? आता परवाच साधी गोष्ट, जुन्या ट्रस्टींनी ते स्वतःच्या नावावर जमीन करून घेतली होती. ते एक विचारा प्रश्न माझ्याकडे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे, तो पण तुम्हाला मी देतो. ह्या रेकॉर्डिंग मध्ये त्यांनी काय म्हणतात की काही कारणास्तव ती जमीन आमच्या नावावर आम्हाला करून घ्यायला लागली. मला सांगा, देवस्थानचं ट्रस्ट असून बाळूमामाच्या नावावर न राहता त्यांच्या गाड्या सगळ्या एकेकांच्या नावावर आहे ट्रस्टींच्या, ज्या मंदिराच्या. त्यापासून जमिनी त्यांनी आज ज्या विकल्या त्यातून जे उत्पन्न मिळालं ते त्यांनीच घेतला. उसाची बिल पण त्यांनीच वापरतात देवस्थानच्या जमिनीची. आज तुम्हाला सांगतो, देवस्थानच्या पार्किंगची व्यवस्था रागिनी खडके यांनी केली होती. आज तिथे जमिनी उपलब्ध आहे, पण त्यांना ती करायची नाही, कारण तिथं अतिक्रमण केले गेलेलं आहे. आज तिथं सध्याच जे चालू स्थितीतील दिनकर कांबळे या नावा व्यक्तीनं देवस्थानात जमीन दिली होती. काही मी आता मला ऐकण्यात आहे की तिथं काही तर त्यांचं म्हणजे त्यांनी गाडी काढण्यात त्याचं काहीतरी जमिनीवर, म्हणजे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. म्हणजे ते अतिक्रमण कसं झालं मी अजून मला कागदपोटी काही त्या गोष्टी मिळालेल्या नाहीयेत. मी तोही विचार बघत आहे. म्हणजे मी असं की नाही की कुणाला सोडतोय कुणाला नाही, माझा पूर्ण ट्रस्टीवर पूर्ण नजर आहे. आज त्यांचा दुश्मनी मी त्यांना मला ते डोळ्यात बघतात का बघतात की मी त्यांचं सगळं बाहेर काढावं, पण ही गोष्ट भक्तांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण या गोष्टी जर नाही बाहेर पडल्या तर कधीच कुणाला कळणार नाही की रुपये मामांचा जो भक्ताचा आहे तो रुपये मामांपर्यंत पोहोचत नाही. जो भ्रष्टाचार किती मोठा चाललेला आहे, फक्त टीव्ही मध्ये तर थोडासा 20% बाहेर आलेला, अजून खूप मोठे व्हिडिओ बाहेर येणार आहेत. काही असे मोठमोठे व्हिडिओ आहेत जे रात्री मंदिरात ज्या घडलेल्या गोष्टी आहेत ते अजून व्हिडिओ आहेत. त्या सगळ्या गोष्टी एकेकांच्या बाहेर पडणार. कारभाऱ्यांनी रावसाहेब कुंकेला दिलेले पैसे, त्यांचे रेकॉर्डिंग अजून मी एक व्हायरल करत जाणार. मला त्यांच्याकडे एकच म्हणणं आहे, तुमच्या चॅनल माध्यमाद्वारे त्यांनी विश्वासाने राजीनामा द्यावा आणि आपापल्या घरात निवांत बसावे. कारण हा जो प्रशासन काळ आता आहे तो पाहिजे, नाहीतर हे मंदिर उद्या बचाव मंदिर म्हणून ओरडायला लागेल भक्तांना. म्हणजे माझ्या भक्तांवर एक विनंती आहे तुमच्या माध्यमाद्वारे किंवा चॅनलद्वारे की भक्तांनी सर्वांनी एकजूट होऊन जो मी लढत आहे त्याचबरोबर तुम्हाला आणि सांगाय म्हणजे मंदिरातलं पावित्र्य. तुम्ही तेव्हा प्रश्न विचारला होता, मला ते सांगायला राहून गेलं होतं. मंदिरातलं पावित्र्य आज तिथे गार्डन चप्पल बूट घालतात. माझ्या आता एक फोटो आहे परवाचाच, जो कार्याध्यक्ष मोदीनंतर त्या एका दोघा ठिकाणी चप्पल मामाच्या गाभाऱ्याच्या बाहेर चप्पल घालून फोटो काढतात. म्हणजे एखाद्या भक्ताने घातलं तर त्याच्या अंगावर जाऊन सांगतं की एक चप्पल बाहेर काढ, त्याला आयुर्वेदिकची भाषा त्याचा बोट करून दिला असतं. त्याला दर्शन सकट व्हीआयपी दर्शन यांनीच बंद केलं. यांचे आमदार खासदार आले की आज मंदिरापर्यंत आणि भक्तगणाच्या मेडकीचं तळमळून दर्शन मागतात, त्यांना काय म्हणतात एक सर बाहेरचं दर्शन दार आहे तुम्ही. असं का? मामा हा कुणाचा आहे? ट्रस्टीवाल्यांचा आहे काय? त्यांनी मला एकदा सांगावं की मी ट्रस्टीवाल्याचा बाळूमामा आहे म्हणून. रोज उठून तिथं भांडण्यासाठी एखादी महिला
आजारी असते, एखादी वृद्ध असते, तळमळीनं मेडकी येत असतात, आम्हाला एवढं लांब न बघून सेवा करून 24 तास रात्र दिवस 12 महिने सेवा करता आम्हाला भेटीला येतात आणि यांची आयऱ्यावेरीची भाषा यांना ट्रस्टींचा पूर्ण सपोर्ट आहे म्हणून ही लोकांवर आयऱ्यावेरीची भाषा करतात. पहिला ट्रस्टीच मला सांगा, आज ट्रस्ट लोक आहेत यांचे शिक्षण किती आहे? त्यांना काय कळते? किती शिक्षण आहे यांची? प्रत्येकाची पदवी काढा. आज समाजात बाबासाहेब आंबेडकरांच्या कलमात काढलेलं आहे की प्रशासकीय अधिकाऱ्या शिकलेली सवरलेली व्यक्ती ट्रस्टीमध्ये पाहिजे. तर ह्या व्यक्तीमध्ये 17 किती एकूण जे काय असतील किती शिकलेली व्यक्ती त्यांचा काळ काय आहे? मग असंच का की एकच गावातलीच ट्रस्टी का 11-12 जण? गावाचं मंदिर आहे का? पंचक्रोशीतले घ्या ना, विरोध आमचा कुठं आहे? पंचक्रोशीतले शिकलेले सवरलेले चांगले लोक घ्या ना. आज त्या गावात प्राध्यापक लोक एक चांगला, मी काय म्हणतो, एक चांगला, एक वस्तुनिष्ठ, मी चांगलं व्यवस्थित एक भानमध्ये नाव घेत आहे, एक चांगले प्राध्यापक व एक पत्रकार ज्या व्यक्तीने माझ्या पुराव्याचे रेकॉर्ड आहे, स्वतः त्यांनी श्याम पाटील ही नाव व्यक्ती घेतो ज्यांनी मी घंटाला मोर्चामध्ये प्रश्न केला होता की तुम्ही मंदिराचे पावित्र्य खराब करत आहे, तुम्ही देवस्थानची बदनामी करत आहे म्हणून. माझा मोर्चा रविवारीच होता. माझे बाबूमा देव खरे पण त्या पुढच्या बरोबर थोड्याच दिवसात रविवारी यांची भांडणं कार्याध्यक्ष महाराजची त्या पूर्ण व्हिडिओमध्ये दिसते, भांड्यांची मारामारी. मग त्यांनी प्रश्न का केला नाही त्या पत्रकारांनी त्या दिवशी? मुद्दा का उचलला नाही की गावाची बदनामी, देवाची बदनामी होती म्हणून? माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे ज्या पत्रकारांनी बोललेलं की गावाची वाट लागू दे आणि ती गावातली सगळी लोक असलीच आहेत, नीच आहेत, अशी आहेत, त्यांना लकवा मारू दे म्हणून. माझ्याकडे पुराविनिष्ठ रेकॉर्ड आहेत. मला जर कुणाला ऐकायचं असेल तर मला कधीही त्यांनी फोन करतो, मी त्यांना पाठवतो रेकॉर्ड. मग यांच्याच गावातली व्यक्ती अशी बोलते तर बाहेरच्या भक्तांनी काय बोलायची? त्यामुळे हे सर्व गोष्टी नकोच आहे. ट्रस्टच विश्वस्त बरखास्त करा आणि प्रशासकीय आदरून ठेवा. अधिकारी मॅडम त्या चांगल्या होत्या, शिवराज नायकवडे पासून ते रागिणी खडकेपर्यंत चांगला कार्यकाळ चालू होता. यांना का काढलो? मी आरोप आयुक्त मॅडमवर पण केला होता, सौनिवेदिता पवार यांची चौकशी नार्को टेस्ट लावली का? नाही. भक्ताला तर मनच नाही आहे. भक्ताला फक्त यायचं, बोलायचं आणि निघून जायचं. आणि यांचं काय? यांनी जमिनी विकणार, पैसे घेणार, यांच्यावर कोण काय बोलणार नाही. कारण का बोलणार? कारण यांच्यावर धनशक्ती आहे ना. त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर सर्व भक्तांनी एकत्र येऊन तुमच्या चॅनलद्वारे मला पूर्ण विनंती, हात जोडून विनंती आहे, आज जर भक्त उठला नाही तर हा कधीच उठणार नाही. मगापासून म्हणताय की 9 नंबरचे जे कारभार आहेत त्यांच्या विरोधात तुमच्याकडे पुरावे आहेत, सगळं आहे, हे सगळं दिलं असताना देखील त्या कारभारांच्यावर ट्रस्टच्या माध्यमातून किंवा या ज्या ऑथॉरिटीचं पंचमंडळ यांच्या माध्यमातून काही कारवाई करण्यात आली का? आज त्यांच्या विरुद्ध मी पूर्ण पुरावे दिलेले आहेत. जेवढे मला ग्रुप माध्यमाद्वारे सोशल मीडियाद्वारे देता येतात आप्पाबाईविरुद्ध पूर्ण पुरावे दिलेले आहेत. आज त्या आप्पाबाईने त्याच्या बग्यामध्ये दारू पिऊन येतात लोक, तो व्हिडिओ दिला. तो बाहेरच्या लोकांना, तिथल्या मेडक्यांना मारहाण करतो, जो बातमी मला पोहोचवू नये म्हणून. म्हणजे त्याची मजा एवढी वाटली आहे. मी साधा प्रश्न केला, साधा. मी म्हणतो 4वी-5वीच्या मुलाला जरी सांगितलं तरी तो प्रश्न करेल की त्याची प्रॉपर्टीची चौकशी लावा. मी असं सारखं बोलत आहे, चौकशी करा, चौकशी करा. मला म्हणायचं काय, 80 ते 70 लाखाचा बंगला कुठून उत्पन्न झाला? त्याची पहिली काय इन्कम होती का? त्याची सुरुवात काय आहे का? त्याची चौकशी लावा. एवढं देऊन सकट आजपर्यंत ट्रस्टीने त्याला कमी केलेलं नाही, कारण त्याला ट्रस्टीची शामिल आहेत पूर्णपणे. ओके. मग मला असं ऐकून म्हणायचं, जर 9 नंबर बग्याच्या कारभाराच्या विरोधात तुमच्याकडे असणाऱ्या पुराव्यांच्या आधारे देखील जर ट्रस्ट लोक मंडळी त्याच्यावर कारवाई करत असतील तर 19 नंबर बग्यामध्ये जे कटीकर नावाची कारभारी होते त्यांना काय काढण्यात आलं? मग प्रश्न तुमचा भारी आहे. मला आता हा मुद्दा जो लक्षात नव्हता मला तो सांगायचा आहे. कट्टीकर नावाच्या व्यक्तीला 19 कारभार म्हणून निवड केली होती. ही निवड नागापाणी यांनीच त्यांनी एकत्र बसून त्यांना रावसाहेब यांनी एकत्र केली होती. पण त्या बिचाऱ्याने आज तो बगा वाढवला. बग्यापासून मुद्द्यापर्यंत त्यांनी सहकार्य केले. त्यांना सहकार्य करणारे इचलकरंजीला आपले चंद्रूचे आपले मित्र आहेत, बंडा पुजारी. ही माहिती त्यांनी पूर्ण देऊ शकतात की बगा वाढवण्यात त्यांची किती कष्ट आहेत तिथं. त्यांनी मूर्त्यापासून ते सगळ्या गोष्टी तिथं ट्रॅक्टरपर्यंत सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, ते भांड्यांपर्यंत. पण कट्टीकरावर अन्याय झाला. हा का झाला आज मी तुमच्या चॅनलद्वारे सांगतो. कट्टीकर हा प्रामाणिक होता. ह्या 1 ते 19 बग्यामध्ये प्रामाणिक लोक चालत नाही. कट्टीकर जर 4 पैसे वर ट्रस्टीला पोच केले असते तर कट्टीकर हा तिथे राहिला असता. अच्छा. कट्टीकरला काढण्याचं षडयंत्र रावसाहेब कोणकरेंनी रचलं आणि रावसाहेब कोणकरेंनी स्वतःला पैसे मिळण्यासाठी स्वतःचा जवळचा कारभारी पद आणून ठेवली. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की कटीकर कारभारांच्याकडून जे ट्रस्ट मंडळीमधले जी व्यक्ती आहे त्यांना पैसे देण्यात आलं नाही, तिने मागतात तेवढं म्हणून त्यांना काढण्यात आलं? हो, 100% माझा पूर्ण आरोप आहे. कट्टीकरांच्या बाबतीत त्यांनी षडयंत्र करून रावसाहेब कोणकरे यांनी तो बघा माझ्या ताब्यात कसा येईल, मला तिथली बकरी कशी विकता येतील, मला 4 पैसे मला कसे घरी पोहोचवतील हे बघत होते. कट्टीकरांचा त्याला 100% विरोध असणार आहे. त्यामुळे कट्टीकरांना कमी करणार आहे. प्लस मी कट्टीकरांसाठी मी रावसाहेब कोणकरेंना फोन केलेला, माझ्याकडे पुरावा आहे.
मी हा पुरावा तुम्हाला द्यायला तयार आहे की मी कट्टी करण्यासाठी त्यांना रावसाहेब कोणकिरीला विचारलं होतं, तर मला त्यांनी काय सांगितलं, थोडे दिवस त्याला ठेवून पुढे जाऊन आपण नंतर बघू, हा मला त्यांनी शब्द दिला. पण जर मी मला जेवढे शब्द दिला त्यांनी त्याच्यावर पाणी ओतलं. त्याच 15 दिवसानंतर त्यांनी दुसऱ्या कारभाराला आणून ठेवलं. आज त्या कारभाऱ्यांनी पूर्ण त्या 19 बघाव्यावर पूर्ण राजकारण चालू आहे. बघायला त्या बघावर प्रत्येक ट्रस्टी आपलाच बघा हे त्यांचं पूर्ण चालू आहे. आणि प्रत्येक माझा आरोप नाही, माझा पूर्णपणे भक्तांना सांगण्यात आहे की 1 ते 19 पर्यंत ट्रस्टींना पैसे पोच होतात. ह्या गोष्टीचा तुमच्याकडे पुरावे आहेत? माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत. आज काही माध्यमाद्वारे लोकांनी सांगतात की आम्ही त्याच्यावर आभार नुकसान द्यावं लागणार. मी विचारतोय कधी ठोकणार? मी कोर्टात येतो पुरावे घेऊन. माझ्याकडे मेडिकेट फोटो दिल्यात, रावसाहेब कोणकिरीचे रेकॉर्डिंग आहेत. हो, पैसे पोच झाले ती. हा जो कालच्या व्हिडिओवर कोण बोलले का? कारण एक माध्यमाद्वारे काही ट्रस्टी लोकांनी त्याला मुलाखत म्हणजे प्रेसद्वारे दिली, ह्या काहीतरी जुना व्हिडिओ आहे आणि हा मंदिराशी संबंधित नाही, हा आमचा काय संबंध आहे. साधा प्रश्न आहे. हा 6 महिन्याचा 2 वर्षामागचा व्हिडिओ असू दे, पण तो पैसे घेतलेलाच व्हिडिओ आहे ना. पण डेंटल क्लिनिक आलं कुठं? आदमापूरच्या बाहेर आहे का डेंटल क्लिनिक? मंदिराला लागूनच आहे ना. म्हणजे बाळूमामा देवस्थानचंच डेंटल क्लिनिक आहे ना ते बोलतो ना त्यामध्ये त्या रेकॉर्डिंग मध्ये. मग पैसे घेताना तेवढं घाबरला काय तो रावसाहेब कोणकिरी? त्याच्या साईडचा व्यक्ती बोलायला तयार आहे आज, आपण त्याला आणू शकतोय. म्हणजे हे पैसे मंदिरातलेच आहेत सगळे. आणि काही लोक त्याला सपोर्ट करतात, ट्रस्ट लोक. म्हणजे काय, एकमेकांच्या सगळ्या चावी एकमेकांच्या हातात. अच्छा, या निमित्तानं बऱ्याचशाच गोष्टी तुमच्याकडून जाणून मिळाल्या मला. आणि ह्या मुलाखतीनंतर तुम्हाला भक्त संप्रदायाकडून काय अपेक्षा आहे? भक्तांनी कोणत्या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भक्ती, दान, धर्म कसा केला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? दादा, मला शेवट तुमच्या चॅनल माध्यमावर एक सांगायचं आहे की आज ज्या मी गोष्टी उठवल्या, माझंही नाव बदनाम करत फिरत आहे की याला ट्रस्टींची स्वप्न पडल्यात, याला ट्रस्टमध्ये यायचं आहे. आज तुमच्या चॅनलद्वारे किंवा माध्यमातून मी हात जोडून विनंती करतो की माझ्या बाळूमामांच्या भंडारी शपथ, मला कुठलाही ट्रस्टी केल्याचा इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त माझ्या बाळूमामाचा, माझ्या मेडक्यांचा, कामगारांचा, माझ्या मेंढी माऊलींचा कारभार मी स्वच्छ चालावा व भक्तांचा 1 रुपया माझ्या बाळूमामाकडे पोचावा, हीच माझी तळमळ धडपडीने चालू आहे. माझं पूर्णपणे हात जोडून सगळ्या भक्तांना विनंती आहे, तुम्ही आवाज उठवला जर आज नाही, फक्त आपलं काम आमोशाला जाणे, रविवारी जाणे, गुरुवारी जाणे, पाया पडून येणे म्हणजे आपला बाळूमामा नाही. आपल्याला जाणीव पाहिजे की आपल्या बाळूमामाने आपल्याला पण काय तर दिले, आपल्या बाळूमामासाठी आपण काय तर त्यांना द्यावं. मी एवढी तळमळाची भावना सगळ्यांकडे पोहोचवत आहे. तुमचा जर खरंच तुम्ही एक बाळूमामाची निष्ठावंत भक्त असेल तर आवाज उठवा. जर तुम्ही आवाज उठवला, 1 ऊसाची ताकद कधीच लागणार नाही, पण 5 ऊस एकत्र आले तर सगळ्यांची ताकद. तसेच 1 भक्त एकत्र नाही, 5 भक्त एकत्र आले तर सगळ्यांची ताकद लागून हे सगळे ट्रस्ट बरखास्त आपण करू शकतो. आता माझा आता शेवटचा प्रश्न, एवढं सगळं तुम्ही आरोप करत असताना तुमचे पुराव्याच्या आधारे तुम्ही आरोप करताय, पण जसं सुरुवातीला तुम्ही म्हटला की धनशक्ती विरुद्ध भक्तशक्ती असा तुमचा आता संघर्ष सुरू आहे. या संघर्ष तुम्ही एक चांगल्या कार्यासाठी हा संघर्ष करताय, त्यासाठी सर्व भक्त मंडळींनी देखील तुम्हाला साथ द्यावी ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती राहील. जसं की तुम्ही म्हणलात, आमुषाला येणं म्हणजे भक्ती नव्हे. ह्याच्या पलीकडे मामा काय म्हणतात की माझा दरबार मी स्वच्छ चालावा, मी स्वार्थ भावनेने चालावा, यासाठी चालवण्यासाठी भक्तांचा अंकुश त्या दृष्टिमंडळावर राहायला पाहिजे आणि भक्त मिळून हे कार्य व्हावे. असाच हे कार्य तुमच्या जसं मनात आहे, ही संत मामांची इच्छा समजून हे कार्य सिद्धीत जावं, ह्या आमच्या चॅनलच्याकडून तुम्हाला शुभेच्छा राहतील. फक्त एक आता शेवटचा प्रश्न की एवढं सगळं आरोप तुम्ही करत असताना, पुराव्याविषयी हे संघर्ष करत असताना तुम्हाला व्यक्तिगत धमकी अथवा तुमच्या परिवाराला याचा काही त्रास होतो ना? धमकी मला येतात, धोका सुद्धा असतो. पण हा जो बाळूमामा लोक आमच्या मागे आहे, आम्ही कुणाला घाबरत नाही. कारण आम्ही भ्रष्टाचार केलाच नाही तर घाबरू कशाला? आज माझी फॅमिली मला स्वतःलाच म्हणते, तुला जेवढं करता येते तेवढं बाळूमासाठी कर. माझ्या आमच्या बाळूमासेवक ग्रुपची मुलंही म्हणतात, त्यांना पण धमक्या जातात. पण आम्ही कुणाच्या धमकीला घाबरत नाही. तुमच्या चॅनल माध्यमातून पूर्णपणे सांगायचे आहे, आम्ही शेवटपर्यंत लढणार, लढत राहणार आणि लढवत जिंकणार सुद्धा. भलं भक्त शक्ती किती ताकद आहे ही आम्हाला फक्त दाखवायची. रोज उठून हे जे चालू आहे हे आम्हाला सगळं बंद करायचं आहे. मला चॅनल माध्यमाद्वारे फक्त एवढीच एक गोष्ट सगळ्यांना कळवण्यात येते की आज आपण जो कालचा व्हिडिओ व्हायरल झालाय, मी लवकरात लवकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी एक तारीख जाहीर करणार की आपण रावसाहेब कोणकिरींच्या घरी जाऊन मोठा मोर्चा काढायचा आहे आणि त्याला आपण बरखास्तच करायचं. आणि बकऱ्या जे चालू आहे 1 ते 19 कारभारामध्ये त्यांचाच सगळं विल्हेवाट लावायचा. आणि जोपर्यंत हा विल्हेवाट लावता आपण शांत बसायचं. पण मी एकटा करू शकत नाही. जर भक्ती किंवा भक्त जर एकटा आला तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. निखिल साहेब, तुम्हाला मला आता एक असं विचारायचं आहे की मगापासून तुम्ही बऱ्याच वेळेला बोलत असताना जो स्ट्रॉंगपणे बोलताय, त्याच्या पाठीमागे तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे तुम्ही सगळं स्ट्रॉंगपणा तुम्ही बोलताय, तर हे सगळं पुरावा गोळा करण्यामध्ये तुमची अशी काय वैयक्तिक यंत्रणा अशी आहे का?
ठीक आहे सांगा, मला काय अवघड वाटणार नाही. जरी सांगितलं तर उद्या जो लोक जाऊन ट्रस्टीमध्ये त्यांना आणि पैसे देऊन विकत घेतील. पण हे कधी घडू शकत नाही. जी माझी लोक आहेत 1 ते 19 मध्ये ही प्रामाणिक आणि मामांच्या भक्ती करणारी लोक आहेत. 1 ते 19 प्लस मंदिर आणि गावातील सगळी लोक मला पूर्णपणे सामील आहेत. सामील असा अर्थ वेगळा करू नका. त्यांना वाटते की बाळूमामांचा संसार हा चांगला चालावा म्हणून त्यांनी मला पुरावे देतात. मी जोपर्यंत जिवंत आहे त्यांचं कधीही नाव बाहेर येणार नाही. 1 ते 19 भागामध्ये त्यांना वाटतं की आमची लोक कोण आहेत, पण माझीच लोक तिथे निम्म्याच्या निम्म्यावर आहे. कारभाराबरोबर फिरतात, कारभाराच्या बरोबर राहतात आणि मला पुरावे त्यांचे देतात. आज तुम्हाला भक्तांना पण सांगायचं आहे, ज्या काही गोष्टी आहेत औषधापासून द्या. भक्तांनी आज कुठलाही रुपये मंदिरात कुठेही देऊ नका, पेटीमध्ये दे. तुम्हाला द्यायचं असेल तर बाळूमाच्या बकरीला औषधं द्या. ते पण औषधं द्या कशी बॉटलची टोपणं फोडून. नाहीतर आज कारभार लोक काय करतात, तीच जाऊन औषधं परत जाऊन कराडच्या शोरूममध्ये जाऊन विकतात आणि तेच कॅश पैसे घेऊन येतात. त्यामुळे ते टोपणं फोडून द्या, म्हणजे तुमचे औषधं बकऱ्यांपर्यंत पोहोचतील आणि बकऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्लस मेंढक्यांना तुम्हाला खायला द्यायचं असेल ते वडापाव पासून ते काही खाण्यापर्यंत जे मेंढक्यांना जाऊन खायला घाला किंवा त्या तळावर जाऊन ते जेवण करून त्यांना खायला घाला भक्तांना, ते मामांपर्यंत पोहोचेल. पण यांना 1 रुपयाही देऊ नका. तुमचा रुपये तिथं पोहोचत नाही. मला हेच सांगायचं आहे. आणि जास्त दुसऱ्या गोष्टी आणि पण अनेक विनंती आहे. काही मेंढके असो, भक्त असो, ज्यांच्यावर काही मंदिरात काही घटना घडल्या असतील किंवा बकऱ्यात काही घटना घडल्या असतील, माझा नंबर किंवा इंस्टाग्राम माझे पूर्णपणे मला माहिती तुमची जे काही घडलं असेल ते मला पूर्णपणे द्या. मी ते उघडी सांगतो, तुमचं नाव कधीही समोर येणार नाही. निखिल साहेब धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आज वेळ दिला आम्हाला, तुमचा व्यस्त वेळ असताना या संघर्ष काळामध्ये. जाता जाता तुम्ही शेवटच तुम्ही भक्त लोकांना काय सांगा? मला भक्त लोकांना तुमच्या चॅनलवर एवढंच सांगायचं की मी जी एवढी माहिती दिली, तुम्ही माझ्या नंबरवर पर्सनली कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत जे माझ्यावर पुरावे मी तुम्हाला क्लिअरली दाखवायला तयार आहे. मी कधीही लपवणार नाही. जे खरं आहे मी ते सत्य बाहेर काढणार. माझी कळकळीची विनंती आहे, जे इन्स्टा चॅनलवाले असतील, बाळूमाची जे रील्स करतात, मी यांच्यासाठी सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवणार आहे. कारण मला भक्ती मामांची भक्तांपर्यंत पोहोचवायची. माझे प्रयत्न चालू आहे, जिथं पण करता येईल तेवढे. माझे फक्त या चॅनलवर माझी पहिलीच मुलाखत आहे या चॅनलवर झालेली. मला पूर्ण शुभेच्छा या चॅनलला की ही चॅनल पूर्णपणे जिथं जिथं पोहोचलं भक्तांपर्यंत ही माहिती पूर्ण जाऊ दे, जे भक्तांपर्यंत खरी घटना कळू दे. आणि माझी पूर्ण विनंती आहे की भक्तांना की ही लढाई धनशक्ती विरुद्ध भक्त शक्ती लागली आहे. तर मग कोण जिंकणार हा बाळूमांचा आशीर्वादाला सांगेल. पण तुमची जर ताकद लागली, भक्त शक्ती जिंकू शकते. विचार करा, आज अखेरपर्यंत जे पुराण काळापासून ते बाळूमामापर्यंत इथं भक्त शक्ती जिंकत आलेली आहे. म्हणजे ज्या महाभारतापासून त्या सर्व गोष्टी रामायणपर्यंत ज्या गोष्टी घडल्या तर इतिहासच घडत गेला. मला एक घटना आहे की इतिहास आपण सगळी भक्त शक्ती घडवूया आणि आपण सगळी एकत्र येऊया. मी लवकरच प्रेसद्वारे कळवेन की रावसाहेब बोरगिरे यांच्या घरावर आपण कधी जाणार आहे. त्यावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तिथे भक्त शक्तीची ताकद दाखवूया आणि त्याला निलंबित करून टाकूया. आणि माझा एकच शेवटचा हात जोडून विनंती आहे की बाळूमामाच्या नावानं चांग बना, नावानं चांग बना.